स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पिंपलास में सरपंच पद के श्री विलास रामदास घोड़े साहब को बिन विरोध चुन लिया गया, जहां पे आप देख सकते हैं कि उनका स्वागत आरती उतार करके किया जा रहा है। तो वहीं पे हम आपको बता दें कि ग्राम पंचायत पिपलास जो है हर 2 से 3 महीने में सरपंच चेंज होते हैं, जिसका कारण है कि आने वाले समय में जो चुनाव है अब 5 साल का सरपंच बैठने वाले हैं। तो यही वजह है कि हर कोई चाहता है कि हमारा नेम प्लेट जो है सरपंच का एक लोगो मिल जाए, जो माझी सरपंच लिखा जा सके, वरना 2-2 महीना के लिए कोई सरपंच नहीं बनता। और इतने गाजे बाजे के साथ, इतने खर्चे के साथ, हर्षोल्लास के साथ जश्न मनाया जाता है। तो इससे आप समझ सकते हैं कि हर किसी को किस तरह से सरपंच पद जो है लालायित करता है। और लोग 2-2 महीने पे जो है जितनी बॉडी थी सबको चांस मिला सरपंच बनने का। तो वहीं पे हम आपको बता दें कि विस्तार अधिकारी माननीय श्री अरुण वडगुजर साहब ने बताया की ते सरपंच पदाची निवडणूक यासाठी विशेष सभा आयोजित केलेली आहे। माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक 5/12/2025 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सदर अजेंडान्वये आपण अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने आज दुपारी 3:30 ते 4:30 वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने संध्याकाळी 4 वाजता विलास रामदास गरुडे यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे। त्यावर श्री पारुनाथ रमेश म्हात्रे यांचे सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यात आलेली आहे। आपला सभेचा फोरम पूर्ण झालेला आहे आणि आपल्या सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गातील आहे। तर मी आपण सर्वांचं स्वागत करतो, मान्य सदस्यांचं सर्वांचं स्वागत करतो, सर्व पत्रकार बंधू वगैरे, ग्रामस्थ, सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करून आपण विशेष सभेस सुरुवात करूया। अजेंडानुसार आज संध्याकाळी 4 वाजता जे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे त्याची छाननी करून सदरचा अर्ज हा मी वैध ठरवलेला आहे। तर त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रामपंचायत पिंपळास येथे श्री विलास रामदास गरुडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करतो। त्यांचे खूप खूप अभिनंदन व त्यांना पुढे वाटचाल खूप खूप शुभेच्छा व आपण सर्वांचं धन्यवाद। आजची विशेष सभा संपली असे जाहीर। थोड़ा खाली का ना सर एकदा परत ताई इथे बघा समोर सगळ्यांनी एकदा परत थोडी स्माइल द्यावं सगळ्यांनी। रामदास गोरडे यांची आज सरपंच बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो। मला तरी वाटते पिंपळास गावाच्या इतिहासामध्ये प्रथमच या समाजाला सरपंच पदाचा आज मान मिळाला आहे। तरी त्यांच्या समाजासाठी देखील आज उत्साहाचं वातावरण आहे आणि गावाचा विकास म्हटला तर या 5 वर्षांमध्ये अनेक विकास कामे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाली। तरी देखील गावातील ग्रामस्थ, युवा वर्ग देखील या कामावर सरपंचांना वेळोवेळी दखल घेण्यासाठी सांगत असतात, तसेच ते काम करत असतात। त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सरपंच विलास गोरडे यांचे भाऊ पंडित गोरडे यांचा देखील यासाठी मोठा हातभार आहे। त्यांना देखील मी आज शुभेच्छा देतो। धन्यवाद। ग्रामपंचायत पिंपळासच्या सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये विलास रामदास गुरुडे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देतो। तसेच विलास गुरुडे यांचे सर्व सहकारी, सर्वच माजी सरपंच आहेत आणि सर्व सन्माननीय सदस्य यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन
तसेच भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आज विलास गुरुडे यांना हा सरपंच पदाचा बहुमान मिळत आहे. मी मनापासून सर्वच सन्माननीय जे विलास गुरुडे यांचे सहकारी सदस्य आहेत आणि सर्वच सरपंच आहेत, अशा सर्व सरपंचांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण खऱ्या अर्थाने आपण जो प्रश्न केला का 5 वर्ष जवळजवळ शेवटची ही टर्म आहे आणि या शेवटच्या टर्ममध्ये विलास गुरुडेंना आज सरपंच पदाचा बहुमान जो मिळत आहे याचं सर्व श्रेय पिंपळास गावच्या ग्रामस्थांना, त्याचबरोबर विलास गुरुडे यांचे सर्व जे आता सन्माननीय सदस्य आहेत, त्याचबरोबर सर्व सरपंच आहेत यांना जाते. त्याचबरोबर जो सामूहिक युतीचा निर्णय भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि जो ज्या वेळेला आपल्याला सरपंच बसवायचा होता त्या पद्धतीने व्यवस्थित चांगल्या प्रकारचे नियोजन करून आज खऱ्या अर्थाने शेवटच्या टप्प्यामध्ये ही जी निवडणूक सरपंच पदाची होत आहे त्या सरपंच निवडणुकीसाठी विलास गुरुडे यांची सर्वांनी बहुमताने आणि बिनविरोध अशी निवड केलेली आहे. येणारी सरपंच ही थेट जनतेतून येणार आहे, परंतु सर्व सदस्यामधून असलेली ही सरपंच पदाची निवडणूक खऱ्या अर्थाने एकमेकाला सहकार्य करून सहकार्याच्या भावनेतून ही निवडणुका प्रत्येकाच्या ज्या वेळेला सरपंच झाला प्रत्येकाने सहकार्याच्या भूमिके बजावून चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या ग्रामपंचायत पिंपळासमध्ये केलेलं आहे. मी